हाय हॅलो नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज होती धनतेरस. तर धनतेरसच्या दिवशी सगळी पूजा वगैरे मी करून घेतली. धन्वंतरी देवांची पूजा केली, कलश पूजन केलं. जे आपल्या घरातले 5 धान्य, 3 धान्य किंवा 7 धान्यांची पूजा करायची किंवा म्हणजे अन्नधान्याची कमतरता आपल्या घरात भासू नये म्हणून ह्याची सगळ्याची पूजा करायची. जे काही खरेदी केलं आहे त्याची पूजा करायची. आणि आज यमदीपदानसुद्धा करायचं असतं. तर यमदीपदान केलं आणि असा चौमुखी दिवासुद्धा लावला आहे यमासाठी. तर पूर्ण घर बघा, तुम्ही बघू शकता. हे सजावट तर आधी तुम्ही बघितलीच असेल. तर दिवे वगैरे सगळे 13 दिवे लावायचे असतात. तर ते 13 दिवे कुठे कुठे कसे लावायचे आहेत ते पण मी लावले आहे सगळे आता. आणि दिवे वगैरे लावून झाले आणि लाईटिंग वगैरे तुम्ही बघू शकता. काल पण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. आणि हे बघा, हे डेकोरेशनसुद्धा मी ऑनलाईनच मागितलं होतं ॲमेझॉनवरून. आणि हे जे कुशन कवर आहेत ना, ते सुद्धा ऑनलाईन मागवले होते. तर तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवायलाच काय काय मागवलं होतं. पण हे खूप छान दिसत होतं. त्यांनी सोफा अजून छान दिसत होता. तर आवडलं असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला लिंक नक्की देईल. तर असं पूर्ण सजावट होती. आणि दिवाळी म्हणलं तर फटाके आलेच. तर फटाके उडवण्याची खाली तयारी चालू होती. म्हणजे पूजा वगैरे करून झाली आणि मग मुलं खाली फटाके उडवायला गेले. आणि मुलांनी किल्ला बनवायला सुद्धा घेतला होता. तर किल्ला कसा बनवला आहे तर तुम्ही आता बघा कशा बनवतात ते किल्ला. आणि नंतर पूर्ण झाल्यावर तुम्हाला किल्ला मी दाखवतेच नंतर लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओमध्ये. तर किल्ला बनवताना त्यांनी स्वतःलासुद्धा माती वगैरे सगळी लावून घेतली होती. तर ती एक प्रकारची मज्जाच आहे. जाऊ द्या, मुलं तरी मज्जा करतात. नाही तर आता कोणी किल्ला बनवत नाही, रेडीमेड किल्ला आणतात. पण मुलांनी हा बनवला. एका दिवसात त्यांनी तयार केला आहे किल्ला हा. तर कसा वाटला किल्ला आणि पूजा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.